मित्रांनो, तुम्ही अभ्यास करता पण लक्षात राहत नाही, वाचता पण विसरता, मीटिंग मध्ये ऐकलेलं दुसऱ्या दिवशी आठवत नाही, मोबाईल नंबर, पासवर्ड, नावे सगळं विसरायला लागतं. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे स्मरणशक्ती वाढवण्यासाठी रोज करायच्या या 5 शक्तिशाली सवयी, ज्या केल्यावर अभ्यास पटकन लक्षात राहील, एकाग्रता वाढेल, मेंदू तेज होईल, विसरण्याची सवय कमी होईल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सवय क्रमांक 1, मेंदूला व्यायाम द्या. मित्रांनो, आपण शरीराचा व्यायाम करतो पण मेंदूचा करतो का? मेंदू ही एक स्नायू आहे, जितका वापराल तितका मजबूत होतो. रोज 10 ते 15 मिनिटे या गोष्टी करा. पझल्स, सुडोकू, मेंटल मॅथ, मेमरी गेम, शब्दकोडे, यामुळे मेंदूतील न्यूरॉन कनेक्शन मजबूत होतात. यामुळे मेंदूची प्रोसेसिंग स्पीड वाढते. तुम्ही विद्यार्थी असाल तर रोज एक विषय न पाहता त्यातील मुद्दे आठवण्याचा प्रयत्न करा. याला म्हणतात ऍक्टिव्ह रिकॉल. वाचून वाचून काही होत नाही, आठवण्याचा प्रयत्न केला की मेंदू शक्तिशाली होतो. सवय क्रमांक 2, पुरेशी झोप घ्या. मित्रांनो, तुम्ही कितीही अभ्यास करा, जर झोप पूर्ण नसेल तर सगळं विसराल. झोपेमध्ये काय होतं माहित आहे का? तुम्ही दिवसभर जे शिकलात ते मेंदू लॉंग टर्म मेमरी मध्ये सेव्ह करतो. जर झोप कमी असेल तर माहिती सेव्हच होत नाही. विद्यार्थ्यांची सर्वात मोठी चूक, रात्रभर जागरण. तुम्ही 8 तास झोप घेतली तर कमी अभ्यास करूनही जास्त लक्षात राहील. झोपण्याआधी मोबाईल वापरू नका. ब्लू लाईट मेंदूला गोंधळात टाकते. झोपण्याआधी आज काय शिकलात ते 5 मिनिटे आठवा. ही टेक्निक तुमची स्मरणशक्ती डबल करेल. सवय क्रमांक 3, योग्य आहार घ्या. मित्रांनो, जसं पेट्रोल शिवाय गाडी चालत नाही, तसं योग्य आहाराशिवाय मेंदू काम करत नाही. मेंदूसाठी सुपरफूड, बदाम, अक्रोड, दूध, फळ, हिरव्या भाज्या, बेरीज. पाणी कमी प्यायला तर मेंदू स्लो होतो. डिहायड्रेशन मुळे फोकस कमी, मूड खराब, स्मरणशक्ती कमी. रोज किमान 2 ते 3 लिटर पाणी प्या. जंक फूड खाणे म्हणजेच स्लो ब्रेन, हेल्दी फूड खाणे म्हणजेच फास्ट ब्रेन. सवय क्रमांक 4, ध्यान आणि श्वसन. मित्रांनो, तुमचा मेंदू जास्त विसरतो कारण तो ओव्हरलोड असतो. मोबाईल, सोशल मीडिया, टेन्शन, मल्टीटास्किंग हे सगळं मेंदू थकवतात. दररोज फक्त 10 मिनिटे डोळे बंद करून दीर्घ श्वास घ्या. ही टेक्निक 4 सेकंद श्वास घ्या, 4 सेकंद थांबा, 4 सेकंद सोडा. यामुळे फोकस वाढतो, मेंदू शांत होतो, माहिती लक्षात राहते. ध्यान म्हणजे वेळ वाया घालवणे नाही, तो मेंदूचा रिचार्ज आहे. सवय क्रमांक 5, रिपिटिशन करा. ही जगातली सर्वात शक्तिशाली मेमरी टेक्निक आहे. मित्रांनो, एकच गोष्ट 5 वेळा सलग वाचू नका. त्याऐवजी पहिल्या दिवशी शिका, दुसऱ्या दिवशी रिपीट, चौथ्या दिवशी रिपीट, 7व्या दिवशी रिपीट, 15व्या दिवशी रिपीट. याला म्हणतात स्पेस्ड रिपिटिशन. यामुळे माहिती लॉंग टर्म मेमरी मध्ये जाते. विद्यार्थ्यांसाठी ही टेक्निक वापरली तर अभ्यास 50% कमी आणि रिझल्ट 100% वाढेल. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याला शिकवता त्यावेळी तुमचा मेंदू ती माहिती अजून मजबूत करतो. याला म्हणतात फेमॅन टेक्निक. आज जे शिकलात ते मित्राला समजवा किंवा स्वतःला मोठ्याने बोला. जर समजावता आलं तर तुम्हाला खरंच समजलं आहे. मित्रांनो, रोज सकाळी 5 मिनिटे श्वसन, कालचं आठवा, अभ्यास करताना ऍक्टिव्ह रिकॉल, छोट्या नोट्स, दुपारी हेल्दी फूड, पाणी पिणे, सायंकाळी मेंदू गेम 10 मिनिटे, रात्री स्पेस्ड रिपिटिशन, मोबाईल बंद करणे, 8 तास झोप. हे 30 दिवस करा, तुम्हाला स्वतः फरक दिसेल. मित्रांनो, कल्पना करा तुम्ही जे वाचता ते लगेच लक्षात राहतं. पेपर मध्ये प्रश्न पाहिला की उत्तर आठवतं. लोक म्हणतात याची मेमरी खूप शार्प आहे. हे टॅलेंट नाही, ही सवय आहे. तुमचा मेंदू कमजोर नाही, तुम्ही त्याला ट्रेन केलं नाही. आजपासून सुरू करा. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा,
व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये सांगा. हा व्हिडिओ त्या मित्राला शेअर करा जो अभ्यास करूनही विसरतो आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचा मेंदू एक सुपर कॉम्प्युटर आहे. फक्त योग्य पद्धतीने वापरा.